नमस्कार, मी स्वाती बापट. बालमैत्र काउन्सिलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अनेक पालकांचा जो प्रश्न आहे की मूल आनंदी पण हवं, हुशार पण हवं, निरोगी पण हवं आणि आमचाही मनस्ताप तुलनेने कमी व्हायला हवा. तर ह्या प्रश्नाचं आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आन्सर. ANSWER. आता आपण या आन्सरकडे थोडंसं तपशीलवार बघूया. A स्टँड्स फॉर एअर. तर आपल्या सगळ्या लोकांना काय महत्त्वाचं असेल तर एअर, हवा. स्पेसिफिकली 10वी, 11वी, 12वीची ज्यांनी वेगवेगळे क्लासेस लावलेत तिथं मुलांना स्वच्छ हवा, स्वच्छ ऑक्सिजन, प्राणवायू जो शरीराला आवश्यक आहे तो जास्ती प्रमाणात मिळत नाही. मुलाची जास्ती हालचाल होत नाही आणि मग त्याला थोडी मोनोटोनी यायला लागते. त्याचं चित्त पण विचलित होतं. सो शक्य तेवढं मुलाला अतिशय उत्तम असं प्राणवायू जिथे मिळेल, सकाळी एक्सरसाइज असतील, ब्रीदिंग टेक्निक्स असतील, ॲरोबिक्स असेल, जॉगिंग असेल, हे आपण जरूर करायला मदत करूया. दुसरा आहे न्यूट्रिशन. N स्टँड्स फॉर न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे अतिशय सकस, पोषक, घरचा, ताजा आणि स्वच्छ, सुंदर घरी तयार केलेला एक पौष्टिक आहार मुलांना द्या. बाहेरचं जंक फूड आपण सगळे ऐकतो की हे टाळा, पण हे आता खरंच टाळा. घरामध्ये एक नियम करा की घरामध्ये 8 किंवा 15 दिवसाला एकदा स्विगी, झोमॅटो चालणारे, त्याच्या पलीकडे नाही. रोज उठून जे मी आज पिझ्झा, उद्या बर्गर, परवा वडापाव, हे जे रोजचं वेगळं वेगळं चाललंय, ह्यानी मला पोषणाची कमतरता जाणवते. ह्यानी माझा मेंदूला आवश्यक असणारे अन्नघटक मिळत नाही आणि मग आईवडील कंप्लेंट करतात की कॉन्सन्ट्रेशन मुलाचं होत नाही. ह्या सगळ्या जैविक, रासायनिक घटना आपल्या मेंदूमध्ये आहेत. ह्याला उत्तम आहार हवा, उत्तम पोषण हवं आणि हे आपण सगळे जरूर करू शकतो. आणि मला अगदी कल्पना आहे की आईवडील हे मुलांच्या वेळोवेळी कानोकानी त्यांना ओरडत असतात, सांगत असतात, पण कधीतरी पुन्हा एक नियम म्हणून, एक चौकट म्हणून ही गोष्ट नक्की पाळा. पुढचा मुद्दा आहे सनलाईट. अनेक वेळा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठून सूर्यनमस्कारांचं महत्त्व सांगितलं आहे. म्हणजे मला गंमत वाटते की किती वर्षानुवर्षांची ही सुंदर परंपरा आहे आणि इथे किती छान पद्धतीने आपल्याला अनेक वर्षांपासून सांगून ठेवलं आहे की सकाळी उठून सूर्याचं दर्शन घ्या, सूर्यनमस्कार करा, ज्यांनी मन, बुद्धी, तेज ह्याला सगळ्याला चालना मिळते. आणि अशा सूर्यनमस्कारांमुळे मनामध्ये एक जो आपला हॉर्मोन आहे, ज्याला न्यूरोट्रान्समीटर आहे, सेरोटिनिन, सूर्य मिळाला नाही तर सेरोटिनिन कमी व्हायला लागतं, विच इज अ मूड रेग्युलेटिंग न्यूरोट्रान्समीटर. आपल्याला कधी कधी लक्षात येतं की अनेक बायकांमध्ये व्हिटॅमिन D आणि B12ची कमतरता जाणवते. मला सांगा, भारतासारख्या ट्रॉपिकल कंट्रीमध्ये जिथे इतके दिवस सूर्यप्रकाश आहे, आपल्याला व्हिटॅमिन Dची कमतरता कशी जाणवते? थोडा विचार करण्यासारखा भाग आहे की सकाळी उठून 20 मिनटं घरातल्या सगळ्या लोकांनी गच्चीत, उन्हात, गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, जिथे जमेल तिथे 20 मिनटं सकाळचे सूर्यप्रकाशात जरूर करा. ह्याचा संबंध अभ्यासाशी, अटेन्शन स्पॅनशी, तुमच्या पुढे होणाऱ्या येणाऱ्या मनस्तापांशी अगदी आहे. पुढची गोष्ट येते W स्टँड्स फॉर वॉटर. आपल्या शरीरामध्ये 80% पाणी आहे. सतत पाणी न पिणं, रोज थोडंसं डिहायड्रेटेड असणं, ह्यानी शरीरामधलं रक्त किंवा आपल्याला आवश्यक असणारे ऑक्सिजन म्हणा, न्यूट्रियंट्स म्हणा, हे मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचत नाहीत. मुलाला थोडा फटीग वाटतं, कंटाळा येतो. इथं भरपूर प्रमाणात ॲटलिस्ट 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं असतं. मुलांनी नाही, घरच्या सगळ्यांनीच ही एक सवय लावून ठेवायची की भरपूर, कधी कधी बाहेर जाताना मग कुठे आपण बाहेर बाथरूमला जायचं, ह्या कारणाने अनेक कॉलेज गोईंग मुलं किंवा अतिशय लहान वयोगटाची सुद्धा मुलं पाणी पिण्याचं टाळतात. अजिबात असं करायचं नाही. अगदी न लाचता एक 5 ते 6 ग्लास पाणी म्हणा, हे दर 2 तासांनी आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मनस्वास्थ्यावर, शरीर स्वास्थ्यावर होणार आहे. ANSWER. E स्टँड्स फॉर एक्सरसाइज. अत्यंत सुदृढ मन हे अत्यंत निरोगी शरीरामध्ये आहे आणि निरोगी शरीरासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपण नुसतं फिट दिसणं याच्यापेक्षा फिट असणं महत्त्वाचं आहे. आणि हे फिटनेस मुलांच्या बाबतीत म्हणत असाल तर हा ॲरोबिक एक्सरसाइज, पळणं असेल, धावणं असेल, जॉगिंग असेल, घरातल्या घरात साध दोरीवरच्या उड्या असतील,
सूर्यनमस्कार असेल, ह्या सगळ्या प्रमाणात थोडी सुरुवात लहान ह्यानी करा. आपल्याला हिंड्रन्स कुठे वाटतो? हिंड्रन्स वाटतो जेव्हा मी पलंगावरून उठून मनामध्ये कंटाळा येतो, 20 दोरीवरच्या उड्या मारायच्या आहेत का? हिंड्रन्स आहे पहिल्या दोरीवरच्या उडीमध्ये. एकदा एक पहिली दोरीवरची उडी मारा, त्या पलंगावरून थोडंसं बाहेर या आणि हा जो रेझिस्टन्स तुम्ही ओव्हरकम केलात, तर पुढच्या 19 उड्या तुम्हाला सोप्या आहेत. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटतंय, आई वडिलांना, मुलांना, की मला अभ्यासाचा कंटाळा आहे, मला एक्सरसाइजचा कंटाळा आहे, माझ्याच्याने हे जमत नाही. सो दॅट रेझिस्टन्स इज जस्ट यू स्टार्टिंग टू डू इट. एकदा ते तुम्ही करायला लागलात की एक्सरसाइज ही गोष्ट तुम्हाला 20 मिनिटानंतर एक उत्तम हॉर्मोन, एक उत्तम न्यूरोट्रान्समीटर सिक्रीट करतं. एंडॉर्फिन्स रिलीज होत आहेत, ज्याने तुमचं कॉर्टिसॉल लेव्हल पण कमी होतं आहे. हा जो स्ट्रेस हार्मोन आहे हा कमी होतो आहे आणि मुलाला उत्साही वाटायला मदत होते आहे. आईवडिलांच्या बाबतीत पण मी सांगेन की घरामध्ये थोडीशी एक्सरसाइजची, चांगल्या घरच्या खाण्याची ही एक मूळ तत्व, ह्याला आपण काही फंडामेंटल रूल्सच म्हणूया की जे घरोघरी पाळल्या जायला पाहिजे. आणि शेवटचं या आन्सरमधला जो आर आहे हा आहे रेस्ट. रेस्टलाही मी रिडिफाईन करते, अनइंटरप्टेड रेस्ट. कुठल्याही प्रकारचं इंटरप्शन न घेता केलेली विश्रांती ही आपल्या सगळ्यांना गरजेची असते. आपण सगळ्यांनी सांगितलं आहे उत्तम आहार घ्या, प्रोटीन घ्या. रात्रीच्या काळामध्ये आपल्याला सगळं प्रोटीन हे आपल्याला आपल्या बॉडीमधल्या सेल्स रिज्युविनेट करतात, रिवाईव्ह होतं सगळं. मग जर मी 8 तास स्वतःला ही झोप दिली नाही तर सकाळी 6 वाजता मला उठवत नाही, मला थकवा येतो. माझं चित्त त्या अभ्यासाकडे, इतर दिवसभराच्या कामाकडे लागत नाही. मला दिवसभर तो थकवा जाणवत राहतो. आणि हे फक्त या रेस्टनी साध्य होणार आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा 10:30 ते 11च्या मध्ये आपला मोबाईल फोन कुठेही उशाशी न ठेवता समोरच्या हॉलमध्ये म्हणा, तुमच्या समोरच्या खोलीतमध्ये म्हणा, असं आणून ठेवा. एक 8 दिवस हा एक्सरसाइज होमवर्क म्हणून करून बघा. यू विल हॅव अ बेटर स्लीप रुटीन. आणि एकदा आपली झोप चांगल्या पद्धतीने यायला लागली की आपला दिवस हळूहळू त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढायला लागते. एक महिनाभर आपण हे आन्सर, हा एक मूलतत्व, हा एक फंडामेंटल रूल घेऊया. आणि ह्याप्रमाणे मी नाही तर अख्ख्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी वागून बघूया. कारण तुम्ही त्रस्त, सुस्त, व्यस्त पालक नाही, मस्त पालक आहात.